अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी असं मागणी करण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी ही बैठक बोलावण्याची शक्यता. प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर. दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारे यांचा सवाल. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली. निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. भाजपने अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. संजय राऊतांचं ट्विट. अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. पुण्यावरून नागपूरला जात असलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरेंसह 10 ते 15 जणांचा समावेश. 1 जण ताब्यात, 6 जणांविरोधात गुन्हे दाखल. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाची फायनलमध्ये धडक. 8 सामन्यात 6 विजयांसह आरसीबी फायनलमध्ये. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी 4 संघांमध्ये चुरस.